आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कार्तिकी, अगं कार्तिक, हिला काय झालं? एक आयडिया आहे. मणी सर इथं हाताला मिळेल ते काम करून आनंदात राहतायत खरे, पण असं किती दिवस चालणार हो? मला ना लय टेन्शन येतं मॅडम. म्हणजे त्यांच्या इथं राहण्यानं त्यांच्या भविष्याला धोका तर नाही निर्माण होणार? मला याचीच भीती वाटते. तुला काळजी वाटणं साहजिकच आहे, पण मणीसारख्या माणसांचं कधीच नुकसान नाही होत. ते कुठल्याही परिस्थितीत स्वतःला ऍडजस्ट करून घेतात. आता बघ ना, ह्या परिस्थितीत सुद्धा तो खुश आहे ना. तो त्याचा मार्ग शोधेल, काळजी करू नको. हा, आणि नुकसानच म्हणत असेल तर नुकसान मणीचं नाही, नुकसान सरपोतदारांचं. त्याच्यासारखा हुशार इमानदार कार्यकर्ता त्यांनी गमावला. म्हणजे स्वतःच्या मुलापेक्षा जास्त विश्वास आहे त्यांचा मणीवर. त्यामुळे नुकसान मणीचं नाही, नुकसान सरपोतदारांचं. काय झालं? का रडतीयस तू? काय झालं? असं रडत धावत का आला? काय प्रॉब्लेम आहे का? ते मी आज इंटरव्ह्यूला गेले होते ना, तिथं मला सगळे प्रश्न इंग्रजीत विचारले. म्हणजे मला त्यांचं म्हणणं कळत होतं, पण उत्तर द्यायला गेली तर माझी दात खिळच बसली. मला एका प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं स्वानंदी. त्यांनी माझं तोंडावरच अपमान केला ग. म्हणाले निघून जा इथून. आता मी पडले गावाकडची मुलगी, मला काय गरज पडते ती इंग्रजी का इंग्रजी बोलायची? आणि इंग्रजी येत नाही म्हणजे काय आम्ही पार बाद झालोय? हा, आमच्या अंगातल्या कलेला काही वावच नाही. नाही, तसं नाही. तू शांत व्हा आधी. ये इकडे बस. बस इकडे बस. शांत हो, रडू नको ना तायडे. पाणी देऊ का तुला? मला नकोय पाणी पिणी. शिखा, काय करतेस तू? हा मणी खूप गुड बॉय बनतोय ना. सारखा आपला आदर्श वागणं मला फेक वाटतं कधी कधी. आणि आता काय, आपल्या वॉर्डन मॅमच्या मर्जीत राहून आणखीनच उडायला लागलाय. पण गाईस, मला असं वाटतं आत्याला जमिनीवर उतरवायलाच हवं. काय बोलता? हो, याला असं वाटतंय आपल्याला गोडधोड खायला घालून लोकांच्या चपला जोडून याचं सगळं इथे सॉर्ट झालंय. पण अरे बापरे, असं रडून कुठलाच मार्ग निघणार नाहीये. सॉरी, बेसिक इंग्लिश शिकणं ही काळाची गरज आहे. हल्ली शाळेत जाणारे मुलं सुद्धा बेसिक इंग्लिश बोलतातच. हे बघा, भाषा शिकणं यात काही वाईट नाही, उलट चांगलंच आहे. तुमच्या बहिणीचं उदाहरण घ्या. सुरुवातीला त्याही संकोचल्यासारखं होत्याच, पण आता त्या शिकल्यात भाषा. म्हणजे मोठमोठ्या क्लायंट सोबत सुद्धा ते इंग्लिश मध्ये बोलतात. तुम्ही उगाच त्याचा मोठा बाऊ करू नका. मणी सर, तुम्हाला आठवतंय मी जेव्हा गावाकडनं मुंबईत आले होते ना, तेव्हा तुम्ही बी मला असंच समजून सांगितलं होतं. आणि सगळ्यांसमोर कॉन्फिडेंटली इंग्लिश कसं बोलायचं हे शिकवलं होतं. मी काय म्हणते, तुम्हीच माझ्या ताईडीला इंग्लिश का नाही शिकवत? म्हणजे तुमच्या एवढे हे काम कुणी बी करू शकणार नाही.
आणि माझी तायडी लय हुशार आहे की. प्लीज मनी सर, तुम्ही तिला शिकवा. म्हणजे तिला जर इंग्लिश आली ना तर तिला पटकन जॉब बी लागल. मनी सर प्लीज. नाही 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 स्वानंदी, तुमची गोष्ट वेगळी होती. ऑफिसमध्ये गरज पडेल तेव्हा मी तसं तसं तुम्हाला सांगितलं, पण यांच्या बाबतीत म्हणाल तर यांना व्यवस्थित वेळ देऊन शिकवावं लागेल. पण मला यांना कितपत वेळ देता येईल याच्याबद्दल शंका आहे. आपण एक चांगला क्लास शोधू ना यांच्यासाठी. क्लास बीस नाही हा. मला लय लाज वाटते क्लासला जायची. माही सर, म्हणजे तुमच्या मनातला अजून पण माझ्याबद्दल राग गेला नाहीये का? तुम्ही अजून पण माफ केलं नाही मला? म्हणूनच तर असं काही पण बहाणा काढून शिकवायचं टाळताय. नाही, असं काही नाही. असं कसं नाही? असंच आहे. बर, मी करतो प्रयत्न, शिकवतो. ओके, थँक्यू मणी सर. चला आपण आतापासूनच चालू करूया. मला ना 4 दिवसात असं पटपट इंग्लिश बोलायला शिकायचंय. चला. हाय मम्मा. हाय, कशा आहात? मी आज इतकी खुश आहे ना, इतकी खुश मी कधीच नव्हते. आणि म्हणूनच तुमचा हा आनंद सेलिब्रेट करायला मी हे घेऊन आली. हे काय? आज तुमचा स्पेशल डे आहे ना, म्हणून खास तुमच्यासाठी मणीशिवाय सरपोतदार घर. वाव, साऊंड्स गुड. घ्या, कट करा. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन तुला पण. बस बस बस, मी डाएटवर. आता त्या मणीला त्याची लायकी कळली असेल. सरपोतदार घरात राहून स्वतःला सरपोतदारच समजायला लागला होता. लायकी? सिरियसली? मम्मा, त्याची लायकी राहिलीच कुठे हो? तुम्हाला माहितीये, हॉस्टेल मधल्या मुलींनी त्याला हॉस्टेलचं पाणी भरायला लावलं. आणि तुम्हाला माहितीये, आता मी त्याला लवकरच टॉयलेट सुद्धा क्लीन करायला लावणार आहे. संचिता, तुझ्याकडे बघून वाटत नाही तू इतकी हुशार असशील म्हणून. मम्मा, हे तर काहीच नाही. माझ्या डोक्यात आणखीन एक प्लॅन आहे. काय? कसला प्लॅन? मम्मा,